इकडे बघू शकता, इथे आतमध्ये टोके लावतात इथे. तर मित्रांनो आपल्याला इथे बघू शकता, आपल्याला इथे वेलची भेटलेला आहे दगडाखाली. आपल्याला कालपासून भरपूर वेलची भेटली. नमस्कार मित्रांनो, तर मी कोकणकर विघ्ने. आम्ही सगळे चाललेलो आहे बांधण्यावर. तर सगळे आम्ही निघालेलो आहे, बघू शकता. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे मी कोकणकर विघ्नेच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो थंबनेल आणि टायटल बघितलं असाल. तर आता चाललेलो आहे नदीवरती बांधण धरण्यासाठी. बांधण म्हणजे धरण, काही धरण बोलतात, आमच्याकडे बांधण बोलतात. तेच धरण्यासाठी चाललेलो आहे. आता सध्या नदीला पाणी वगैरे नाही आहे, त्यामुळे नदीला बांधण धरणं सोपं जातं. त्याच्यासाठी चाललेलो आहे. आज बघूया काय काय करतात. तर चला, आपले डाफलेवाडीतून काका आलेत आणि आपले काका गेलेत. आपण आता जाऊया सर्वजण. तर चला, ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर मासे वगैरे कसे पकडले जाते ते तुम्हाला बांधण पूर्ण झाल्याच्या नंतरच सांगेन. पूर्ण एक्सप्लेन करेन कसं काय असतं, कुठून मासे जातात, कशात ते येतात वगैरे, असं सर्व तुम्हाला नंतर सांगेन. तर आत्ता ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आता काय चालू आहे ते बघूया. तर चला. तर मित्रांनो पहिल्या दिवशी काय आपण जास्त ब्लॉग वगैरे केला नाही. पहिल्या दिवशी काम पण जास्त केलं नाही. पहिल्या दिवशी आपण सर्वांनी दगड वगैरे आणून टाकल्या गडगा बनवण्यासाठी, म्हणजे जे पाणी अडवण्यासाठी असा मोठा बांध तयार केला जातो, त्याच्यासाठी दगड वगैरे आणून टाकल्या. पहिल्या दिवशी काय जास्त काम वगैरे केलं नाही. तर आता ह्याच्या पुढे तुम्हाला सर्व दुसऱ्या दिवशीपासून ब्लॉग बघायला मिळेल. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. तर मित्रांनो आज आहे दुसरा दिवस. कालपासून आपण बांधण्याला सुरुवात केलेली आणि आज मी डायरेक्ट ब्लॉग सुरू करतो, म्हणजे जॉईंटच करतो आहे त्या ब्लॉगला, कारण तो ब्लॉग छोटा झालेला. त्यामुळे आज काय काय आणलं तुम्हाला दाखवतो. तर इकडे बघूया, सापड्या आणल्या आणि इकडे पण आहेत. आणि हे तर तुम्ही बघितलं असेल काल, हे आपण काल केलं. आणि इकडे लवा बोलतात त्याला, वासा टाईप, हे आणलं. तर आज काय जास्त काही काम केलं नाही. तर बघू आज काय करतो आपण. तर चला संध्याकाळी भेटू. आता चाललो आहे घरी. चलो बाय बाय. तर मित्रांनो काका आता इथे मेडका लावत आहे सपोर्टसाठी. तर बघू शकता खड्डा काढतात त्याने. तर इथे मेडका लावायचा आहे आपल्याला. तर मित्रांनो मेडका इथे लावलेला आहे. आता आपल्याला असे सर्वीकडे लावायचे आहेत. 2-3 मेडके अजून लागतील लावायला. आपल्याला असे लाईनीत लावायचे आहेत. तर इकडे अजून दगड वगैरे लावायचे आहेत. तर इकडे बघू शकता काका आणि तिकडे दगड लावत आहेत आणि इकडे आपली सर्व माणसं दगड वगैरे आणत आहेत. तर चला आपण पण मदत करूया थोडीफार. तर मित्रांनो आज आहे दिवस तिसरा आणि आता आम्ही चाललो आहे नदीवरती. आणि आत्ता वाजले 11, 11:30. आता आपल्या नदीमध्ये शेरण असतात, ते तुम्हाला दाखवतं काय ते टाळ्यासारखे असतात असे, ते आणण्यासाठी आपल्याला बांधण्यावर लावायचे आहेत. तर चला दाखवतो तुम्हाला आता. तर चला, आपली सर्व माणसं गेलेत आता पुढे. तर चला जाऊया आपण पण. इकडे बघू शकता आपलं बांधण आहे. आम्ही सर्व लोक खाली गेलेत नदीन. चला आता आपण पण जाऊया. चलो. बघू शकता विनय नेतोय. याला बोलतात शेरण. शेरण नाही बोलायला, हे टाळे आहेत. हां इथं सिद्धी आहे, आरुताई सर्व घेऊन चालले आपल्या बांधण्याकडे. चला आपण पण जाऊया आता खाली. बघा बघू शकता आपली माणसं आहेत सर्व. काय झुमके माझे नाही ते गवळण गवळण. तर चला आता आपण कामाला जाऊया. ते झुमके भेटलेत कोणाचे तरी, कोणाचे असतील तर सांगा आम्हाला कमेंट करून, असं म्हणायचं होतं मला. तर चला आता आपण कामाला जाऊया. तर मित्रांनो आता आम्ही इथे खाली पोचलेलो आहे. बघू शकता आपली सर्व माणसं आलेली आहेत आणि याला शेरण बोलतात. तर सर्वजण आता इथं तोडतायत. तर मित्रांनो बघू शकता याला शेरण बोलतात, आम्ही जे डोक्यावर नेतोय त्याला. आता चाललंय बांधण्यावरती. इकडे बघू शकता आपली सर्व पोरं बारकी बारकी पिंटुकली मजा करत नेत आहेत. तू कुठं, तू मोठे घोड या बघा. पलकी नाचवतोय, हीच मजा असते अशी मजा करत करत.
तर चला आता डायरेक्ट बांधण्यावर भेटूया जाऊन. चलो. तुमच्या बांधवाला माझ्या चपले माहितलं. चला आता बांधण्यावर जाऊन भेटूया मस्त. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे इकडे टाळे आणण्यासाठी, बांधण्याला लावण्यासाठी. सकाळी पण आणले, ते पण कमीच आहेत, भरपूर लागतात बांधण बांधायचं असेल तर आता आम्ही आलो आहे. विनय आहे आणि काका तिकडे गेलेत तोडायला. तर चला आता आपण हे घेऊन बांधण्यावर जाणार आहोत, नंतर मग हे सर्व बांधण्यावर लावले जातील. तर चला मित्रांनो टाळे घेऊन निघालेलो आहे आता घरी. विनय बघा इकडे करवंद खाते. तर करवंद पण भरपूर आहेत, सर्वीकडे काला 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 झाडांवर दिसतंय करवंद. तर चला आता डायरेक्ट बांधण्यावर जाऊन भेटूया. तर मित्रांनो काका आता इथं बघू शकता सापड्या लावत आहेत, सर्व तोडून. आता आपल्या इथं सर्वीकडं सापड्या लावायच्या आहेत. सापड्या म्हणजे त्या काट्या आहेत ना, त्या लावायच्या आहेत. तर त्याच्यानंतर मग त्याच्यावर गवत वगैरे टाळे वगैरे आणलेत ते लावायचे कागद वगैरे टाकून. तर चला तुम्हाला आता दाखवतो. आता सापड्या वगैरे लावतो, काम वगैरे करूया. तर चला. तर मित्रांनो आता इकडं संपूर्ण बांधणाला गवत वगैरे आम्ही लावलेलं आहे आणि इथं आम्ही सर्वजण दगडी लावतो आता बांधणावरती. तर बघू शकता अजून तिकडचा गडगा बाकी आहे. हा गडगा आता आपला पूर्ण झाला, अजून तो बघा तो समोरचा थोडासा बाकी आहे. तर मित्रांनो आता आपल्या इथं थोडा वेळ पाणी ब्रेक झालेला आहे, सर्वजण पाणी पियायला थांबलेलो आहे. तर मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत 2 आणि चाललो आहे जेवायला. तर जेवण वगैरे आता आम्ही संध्याकाळी 4 वाजता येऊ. तर आता संध्याकाळी तुम्हाला 4 वाजता भेटतो. चलो बाय. तर मित्रांनो वाजलेले आहे 4:30 वाजले आणि चाललेलो आहे बांधण्यावरती. आपली माणसं सर्व गेलेले आहेत पुढे, आता आपण चाललो आहे. तर चला जाऊया. आज आपल्याला तिकडचा गडगा जो आहे तो पूर्ण करायचा आहे. तर बघूया किती होत होतं. तर चला सर्वजण निघालेले आहे तिकडे. चला जाऊया नदीवरती बांधण धरायला. चलो. तर मित्रांनो बांधणावरती आलोय. तर तुम्हाला मागाशी बोललो ना तो गडगा बाकी आहे म्हणून. तर बघू शकता तर आपला बांधण आणि इकडचा गडगा जो आहे तो पूर्ण झालेला आहे. फक्त तो आता समोरचा थोडाफार गडगा आहे तो पूर्ण करायचा आहे. तर मित्रांनो आता आपल्याला इथं वेंचू भेटलेला आहे, दगडाखाली होता. तर आता मामी मारला पुढं गेला होता, दिसला म्हणजे मारला कालपासून भरपूर भेटले आपल्याला असे इकडे तिकडे. तर मित्रांनो तुम्हाला आता खालून बांधण कसे दिसते ते दाखवतो. तर हे बघू शकता खालून असं काहीसं दिसतंय बांधण आपलं. अजून आता इथे असं वरतून पाणी पडलं, इथे खड्डा सुद्धा पडणार. आणि इकडे बघू शकता इथे आतमध्ये टोके लावतात, इथे असे तिथपर्यंत बघू शकता कसं असतं आतमधून स्ट्रक्चर ते बांधण्याचं, एकदम भारी. आता समोरून दाखवतो तुम्हाला कसं दिसतं इथे. चला इथे बसायला नाही होते. चला. तर हे बघू शकता समोरून कसं दिसतंय ते. असं काहीसं आपलं बांधण दिसतंय. आपलं बांधण फक्त बघा असं
एवढ्या भागा टोके लागतात आणि तिकडून फक्त पाणी अडवण्यासाठी केलेलं असतं एवढं भाग. तर असं काहीसं बांधणं नसतं. तर बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजलेत आणि या मस्तपैकी चाय प्यायला. तर मित्रांनो त्यानंतर आपलं फायनली बांधण वगैरे कंप्लीट झालं. तर बघू शकता आपलं बांधण कसं दिसतंय ते. त्यानंतर मी काही जास्त शूट वगैरे केलं नाही. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला अजून कळवा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.